नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 21 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 19। स्पष्टीकरण, नुकताच 19 एप्रिल 2026 रोजी जागतिक यकृत दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी एप्रिल 19 रोजी यकृताशी संबंधित आजारांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि यकृताच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो। 2026 ची संकल्पना सॉलिड हॅबिट्स, स्ट्रॉंग लिव्हर ही होती। प्रश्न 2, नुकताच भारत कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, न्यूझीलंड। स्पष्टीकरण, अलीकडील अहवालानुसार भारत आणि न्यूझीलंडमध्ये 27 एप्रिल 2026 रोजी एका महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहेत। या कराराचा उद्देश कापड, औषध निर्माण आणि अभियांत्रिकी इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रांत द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे आणि आगामी 5 वर्षांत व्यापार दुप्पट करून 5 अब्जपर्यंत पोहोचवणे हा आहे। व्यापार लाभ, भारताला न्यूझीलंडमध्ये 100% निर्यातीवर शुल्कमुक्त प्रवेश मिळेल। न्यूझीलंड देशाची माहिती, राजधानी वेलिंग्टन, चलन न्यूझीलंड डॉलर, पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन। प्रश्न 3, नुकताच उत्कर्ष 2029 नावाचा मध्यम मुदतीचा धोरणात्मक आराखडा कोणत्या बँकेने लॉन्च केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, RBI। स्पष्टीकरण, नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2026 ते मार्च 2029 या कालावधीसाठी आपला मध्यम मुदतीचा धोरणात्मक आराखडा उत्कर्ष 2029 लॉन्च केला आहे। हा आराखडा डिजिटल वित्तीय नवोपक्रम, रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण, सर्वसमावेशक कर्ज आणि AI सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाची वित्तीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि जागतिक दर्जाची बनवण्यावर केंद्रित आहे। उत्कर्ष 2029 चे मुख्य मुद्दे, कालावधी, ही 3 वर्षाची योजना आहे। उद्दिष्ट, भारतीय वित्तीय प्रणाली अधिक डिजिटल, कार्यक्षम, सर्वसमावेशक आणि लवचिक बनवणे। मुख्य फोकस, डिजिटल चलन, UPIचा जागतिक विस्तार, AI आणि क्वांटम कॉम्प्युटिंगचा वापर आणि प्रोजेक्ट सामुद्रा अंतर्गत चलन व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण। याचे 6 मुख्य स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत: मजबूत नियमन, ग्राहक केंद्रितता, सर्वसमावेशक वित्त, स्पर्धात्मक बाजारपेठ, प्रभावी तंत्रज्ञान आणि भविष्यासाठी तयार संघटना इत्यादी। भारतीय रिझर्व्ह बँक, स्थापना 1 एप्रिल 1935, मुख्यालय मुंबई। संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत। तसेच RBIचे 4 डेप्युटी गव्हर्नर पुढीलप्रमाणे: डॉक्टर पूनम गुप्ता, S जानकीरमन, T रविशंकर, शिरीष चंद्र मुर्मू। प्रश्न 4, नुकताच स्थानिक खेळाडूंना वार्षिक करार देणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मुंबई क्रिकेट असोसिएशन। स्पष्टीकरण, मुंबई क्रिकेट असोसिएशन स्थानिक खेळाडूंना वार्षिक करार देणारी भारताची पहिली राज्य क्रिकेट संघटना बनली आहे। MCAने 2026-27 हंगामापासून आपल्या स्थानिक क्रिकेटपटूंसाठी एक संरचित करार प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे, जी खेळाडूंना त्यांच्या तंदुरुस्ती आणि कामगिरीच्या आधारावर 8 लाख ते 120 लाख पर्यंत वार्षिक वेतन प्रदान करेल। MCA मधील श्रेणी आणि वेतन पुढीलप्रमाणे: ग्रेड A 12 ते 20 लाख प्रतिवर्ष, ग्रेड B 8 ते 12 लाख प्रतिवर्ष, ग्रेड C 8 लाख प्रतिवर्ष। पात्रता, हा करार अशा खेळाडूंसाठी आहे जे अद्याप भारतासाठी खेळलेले नाहीत आणि IPLचा हिस्सा नाहीत। प्रश्न 5, नुकताच कोठे रेडिओ हायवे हा कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, मणिपूर। स्पष्टीकरण, नुकतेच आसाम रायफल्सद्वारे मणिपूरच्या पल्लेला गॅरिसनमध्ये रेडिओ हायवे नावाचा कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आला आहे। उद्दिष्ट, सीमावर्ती भागातील संपर्काची कमतरता दूर करणे, स्थानिक तरुणांना सक्षम करणे आणि सरकारी कल्याणकारी योजनांची माहिती देणे। टॅगलाईन, पल्लेलची वाणी। संचालन, हे स्थानिक तरुणांद्वारे चालवले जाते आणि ऑपरेशन सद्भावना अंतर्गत याची स्थापना करण्यात आली आहे। मणिपूर राज्याची माहिती, राजधानी इम्फाळ, मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग, राज्यपाल अजय कुमार भल्ला। आता पाहू मणिपूरशी संबंधित इतर चालू घडामोडी। वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी मणिपूरने निंगोल वन उपक्रम सुरू केला।
एग्रीव्हिजन कृषी युवा संसद 2026 नावाच्या कृषी परिषदेचे आयोजन मणिपूरमध्ये करण्यात आले. एग्री युथ पार्लमेंट 2026 चे आयोजन इम्फाळमध्ये करण्यात आले. मणिपूरमध्ये 78वा झोमी राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. मणिपूरमध्ये गान नगई सण साजरा करण्यात आला. मणिपूरमध्ये इमोई निरतपा सण साजरा करण्यात आला. मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव करून 30वी सिनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली. मणिपूरमध्ये मेरा होऊ चोंगबा महोत्सव साजरा करण्यात आला. प्रश्न 6. नुकताच 5 दिवसीय एकात्मपर्व सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ओंकारेश्वर. स्पष्टीकरण. नुकतेच 5 दिवसीय एकात्मपर्व सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे करण्यात आले आहे. उद्दिष्ट. या पर्वाचा उद्देश आदिगुरु शंकराचार्यांचे अद्वैत दर्शन, आध्यात्मिक ज्ञान आणि सांस्कृतिक एकता यांना चालना देणे हा आहे. वैशिष्ट्य. 108 फूट उंच एकात्मतेचा पुतळ्याजवळ आयोजित या उत्सवात 700हून अधिक तरुण शंकरादूत म्हणून शपथ घेतील. प्रश्न 7. नुकताच कुठल्या जलउपयोगिता संस्थेला ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO प्रमाणपत्र मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. नुकतेच बेंगळुरू जलपुरवठा आणि सांडपाणी बोर्डाला ऊर्जा व्यवस्थापनासाठी प्रतिष्ठित ISO 500001-2018 प्रमाणपत्र मिळाले आहे. पहिली भारतीय संस्था BWSSB ही हे विशिष्ट प्रमाणीकरण प्राप्त करणारी भारताची पहिली जल उपयोगिता संस्था बनली आहे. सन्मान. हे प्रमाणपत्र 14 एप्रिल 2026 रोजी ब्युरो व्हेरिटासद्वारे प्रदान करण्यात आले. उद्दिष्ट. हे प्रमाणीकरण मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशन्समध्ये ऊर्जा कार्यक्षम कार्यपद्धती आणि परिचालनास मान्यता देते. लाभ. यामुळे ऊर्जेचा वापर कमी होईल आणि पाणीपुरवठ्यातही सुधारणा होईल. प्रश्न 8. नुकताच कोणत्या राज्य सरकारने वादानंतर शालेय मुलांसाठी आपली सार्थक नाम अभियान मोहीम मागे घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. राजस्थान. स्पष्टीकरण. नुकतेच राजस्थान सरकारने शालेय मुलांची अपमानास्पद किंवा विचित्र नावे बदलण्यासाठी सुरू केलेली आपली सार्थक नाम अभियान ही मोहीम वादानंतर मागे घेतली आहे. वादाचे कारण. शिक्षण विभागाने सुचवलेल्या नावांच्या यादीत भयंकर, अहंकार, कलयुगी, बेचारा दास आणि शैतान सारखी विचित्र नावे समाविष्ट होती, ज्यामुळे या योजनेवर टीका झाली. उद्दिष्ट. इयत्ता पहिली ते 9वी पर्यंतच्या मुलांची नकारात्मक नावे बदलून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे याचे उद्दिष्ट होते. राजस्थान राज्याची माहिती. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतीय सैन्याने राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये ब्रह्मास्त्र सराव आयोजित केला. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार अक्षय ऊर्जेत राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. राजस्थान सरकारने इंडस्ट्रियल पार्क पॉलिसी 2026 लॉन्च केली. राजस्थानमधील प्रसिद्ध माउंट आबूचे नाव बदलून अबुराज ठेवण्यात आले. भारतीय सैन्याने पोखरणमध्ये अग्निवर्षा लष्करी सराव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जैसलमेरमध्ये प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करून इतिहास रचला. प्रश्न 9. नुकताच कोणत्या देशात भारतीय समुदायासाठी OCI योजनेचा विस्तार 6व्या पिढीपर्यंत केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. श्रीलंका. स्पष्टीकरण. भारताने श्रीलंकेतील ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया OCI कार्डची पात्रता 5व्या आणि 6व्या पिढीपर्यंत वाढवून तेथील भारतीय समुदायाला मोठा दिलासा दिला आहे. श्रीलंका देशाची माहिती. राजधानी कोलंबो. चलन श्रीलंकन रुपया. पंतप्रधान हरिनी अमसुर्या. राष्ट्रपती अनुराग कुमारादिसानायके. आता पाहू श्रीलंकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. जागतिक बँकेने श्रीलंकेची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नवीन पंचवार्षिक भागीदारी सुरू केली. श्रीलंकेत भारताच्या मदतीने 240 फूट लांब बेली ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैन्याने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेत मोठा पूल प्रकल्प सुरू केला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंकेत फुटी बेली ब्रिजचे उद्घाटन केले. प्रश्न 10. नुकताच ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने कोणाची चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. सिकंदर कुमार. स्पष्टीकरण. नुकतीच ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने हिमाचल प्रदेशचे राज्यसभा खासदार प्राध्यापक सिकंदर कुमार यांची नवीन चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे. प्रश्न 11. नुकताच कोणत्या राज्याने खासी आणि गारो भाषांना अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मेघालय. स्पष्टीकरण. मेघालयने नुकतेच मेघालय अधिकृत भाषा अध्यादेश 2026 द्वारे खासी आणि गारो भाषांना इंग्रजीसोबत
राज्याच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे आता सरकारी कामकाजात या स्थानिक भाषांचा वापर करता येईल. प्रश्न 12. नुकताच उत्तर पूर्व जनजातीय वसंत उत्सवच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गुवाहाटी. स्पष्टीकरण. नुकतेच उत्तर पूर्व जनजातीय वसंत उत्सवच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन आसाममधील गुवाहाटी येथील NEZCC शिल्पग्राममध्ये झाले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच मे 2026 मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवेल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भारत. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारत आणि इजिप्त यांच्यात सायक्लोन सरावाची चौथी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक राज्य अव्वल राहिले. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार घोषित केला. आर्थिक वर्ष 2026 मध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले. मायक्रोसॉफ्टने चंदीगड विद्यापीठात पहिले AI स्किल सेंटर सुरू केले. नारीत AI हे टूल गुजरात पोलिसांनी लॉन्च केले. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून रणवीर सिंग यांची नियुक्ती झाली. चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्ण पदक जिंकले. 18ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्मृती मंधाना यांची नियुक्ती झाली. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. नुकताच कोणत्या IITने AI संचलित खाण प्रणालींसाठी विक्रम शोधी केंद्र सुरू केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.